आज आपण सुरू करणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन 1 बघू आपण. क्वेश्चन 1मध्ये काय दिलेलं आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द क्वेश्चन. त्याच्यामध्ये दोन इक्वेशन दिलेले आहेत. पहिलं इक्वेशन आहे x + y = 3 अँड सेकंड इक्वेशन दिलं आहे x - y = 4. हे दोन टेबल दिलेले आहेत. मी टाईम जास्त मोठा व्हिडिओ होईल त्यामुळे मी आधीच लिहून घेतलेले आहेत आणि इथे x आणि yच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत, काही ब्लँक ठेवलेल्या आहेत बॉक्समध्ये आणि x आणि yचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर आपल्याला जे ब्लँक बॉक्स आहेत ते फिल करायचे आहेत. आता यामध्ये काही व्हॅल्यू डायरेक्ट दिलेल्या आहेत, म्हणजे आता x, y, x आणि y. xची व्हॅल्यू 3 आहे इथं आणि XY कोऑर्डिनेट 3,0 म्हणजे yची व्हॅल्यू असणार आहे 0. त्याच्यानंतर इकडे आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करून व्हॅल्यू सॉल्व करून काढावी लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण. इथे 0,3 इथे पण डायरेक्ट दिलेलं आहे, म्हणजे इथे एक्सचा कोऑर्डिनेट येणार आहे तो 0 येणार आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या बाकीच्या व्हॅल्यू आहेत त्या आपल्याला सॉल्व कराव्या लागतील. आपण सॉल्व करूया. पहिल्यांदा इक्वेशन 1मध्ये इथे y कोऑर्डिनेट 5 दिलेला आहे आणि या इक्वेशनमध्ये ठेवून सॉल्व करायचं. तर आपण लिहून घेऊ इक्वेशन x + y = 3. yची व्हॅल्यू 5 दिले. पुट y = 5 इन इक्वेशन, सपोज ह्याला आपण इक्वेशन 1 म्हटलं. इक्वेशन 1 देन x + y, yची व्हॅल्यू 5 आहे. 5 = 3. देन x = 3 - 5. एक्सची व्हॅल्यू येणार आहे -2, म्हणजे या बॉक्समध्ये -2 येणार आणि एक्सचे कोऑर्डिनेट आणि वायचे कोऑर्डिनेट -2,5. तसं सिमिलरली आपण या पण इक्वेशनमध्ये सॉल्व करूया. याला आपण इक्वेशन 1 म्हटलं, याला इक्वेशन 2 म्हटलं. तर हे लिहून घेऊ आधी आपण. x - y = 4. देन इथे पहिल्यांदा yचा कोऑर्डिनेट दिलेला आहे, मग आपण लिहू इथे पुट y = 0 इन इक्वेशन 2. वी गेट x - 0 = 4, x = 4. मग इथे येणार आहे एक्सची व्हॅल्यू 4 आणि XY कोऑर्डिनेट 4,0. त्याच्यानंतर नेक्स्ट इथे -1 दिलेलं आहे एक्सचा कोऑर्डिनेट. तर आपण सॉल्व करू. x - y = 4 इक्वेशन 2. पुट x = -1. आपण एक्सची व्हॅल्यू इथे -1 ठेवली, तर -1 - y = 4 y = 4. हा 1 इकडे आल्यावर प्लस होणार, +1 y = 5 आणि yची व्हॅल्यू येणार आहे -5. त्यामुळे इथं -5 आणि XYचे कोऑर्डिनेट -1 -5 आणि इकडे ऑलरेडी दिलेलंच आहे 0 -4 0 -4. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन 2 काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आहे x + y = 6 अँड x - y = 4. आता मी लास्ट व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे पहिल्यांदा आपण 4 कोऑर्डिनेट घेऊन x आणि yची व्हॅल्यू काढायची आहे आणि त्याच्यानंतर आपण ते ग्राफवरती प्लॉट करायचं आहे आणि मग आपल्याला या दोन्ही लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट येईल तो आपल्या 2 इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. तर आपण सॉल्व करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण
क्वेश्चन नंबर 1मध्ये जसा टेबल सॉल्व केला, ज्या व्हॅल्यू दिल्या नव्हत्या त्या आपण शोधल्या आहेत, तसं त्याप्रमाणे या क्वेश्चनला सुद्धा टेबल तयार करायचा आहे एक्स, वाय आणि एक्सचा कोऑर्डिनेट. आता मी तो टेबल बनवून घेते. आता असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहेत. एक्स वाय कोऑर्डिनेट. हा जो बॉक्स आहे तो आपण एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 या लाईनसाठी, आणि हा जो बॉक्स आहे तो एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 या लाईनसाठी. आता एक्स किंवा वाय तुम्ही कोणत्याही दोन कोऑर्डिनेटपैकी एका कोऑर्डिनेटचे रँडम नंबर कन्सिडर करायचे आहेत. आता सपोज मी एक्ससाठी 2, 3, 4 आणि 5 कन्सिडर केले, आणि हे आपण नंतर सॉल्व करू. आधी इक्वेशन 1 सॉल्व करूयात. तर मग हे जे व्हॅल्यू आहेत एक्सच्या त्या या इक्वेशनमध्ये आपण पुट करायच्या आहेत आणि वायच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज सॉल्व करून घ्यायच्यात, आणि मग त्याच्यानुसार आपण ग्राफ प्लॉट करणार आहे. तर आपण पहिल्यांदा 2 घेऊ. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पुट एक्स इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. हे 1 म्हणू आणि हे 2. त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू 2 आहे, प्लस वाय इज इक्वल टू 6. देन वाय इज इक्वल टू 6 मायनस 2, वाय इज इक्वल टू 4. वायची व्हॅल्यू 4 आलेली आहे. मग आपण इथे लिहून घेऊ वाय इज इक्वल टू 4, 2, 4. आता सिमिलरली पुढच्या पण व्हॅल्यू आपण सॉल्व करायच्या आहेत. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पुट एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. we get 3 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 3. y is equal to 3. y ची व्हॅल्यू 3 आलेली आहे. तर इथे आपण लिहू 3, 3, त्याच्यानंतर 4 घ्यायचं आहे. मी इकडेच लिहिते एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 1. we get 4 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 4. y is equal to 2. y is equal to 2. x and y 4, 2. Then last one, x plus y is equal to 6. Put x is equal to 5 in equation 1. We get 5 plus y is equal to 6. y is equal to 6 minus 5. y is equal to 1. y ची व्हॅल्यू आली 1, 5, 1. आता सिमिलरली दुसऱ्या आपण इक्वेशनमध्ये रँडम नंबर घेऊ. आपण एक्स इज इक्वल टू सपोज 4, 5, 6, 7 आपण घेतलं. तर जसं इकडे इक्वेशन आपण सॉल्व केलं तसेच इकडे पण सॉल्व करून वायची व्हॅल्यू काढायची. तर आपण सॉल्व करू. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुट एक्स इज इक्वल टू 4 इन इक्वेशन 2. 4 minus y is equal to 4 minus y is equal to 4 minus 4. y is equal to 0. y ची व्हॅल्यू 0 आलेली आहे इथं. y is equal to 0, 4, 0. देन नेक्स्ट आता एक्सची व्हॅल्यू 5 ठेवायची आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. पुट एक्स इज इक्वल टू 5 in equation 2. we get 5 minus y is equal to 4 minus y is equal to 4 minus 5 minus y is equal to minus 1. then y ची व्हॅल्यू इथं आली 1, 1, 5, 1. नेक्स्ट x minus y is equal to 4. Put x is equal to 6 in equation 2.
6 minus y is equal to 4 minus y is equal to 4 minus 6 minus y is equal to minus 2 y is equal to 2. y ची व्हॅल्यू आली आहे 2 6, 2. Then last one, x minus y is equal to 4. Put x is equal to 7 in equation 2. We get 7 minus y is equal to 4 minus y is equal to 4 minus 7 minus y is equal to minus 3 y is equal to 3. ते 3 आले 7, 3. आता हे जे आपल्याला कोऑर्डिनेट मिळालेत एक्स वायचे इक्वेशन 1चे आणि इक्वेशन 2चे हे आपण ग्राफमध्ये प्लॉट करू आणि मग सोल्युशन काढू आपल्या इक्वेशनचं. जे आपण आता कोऑर्डिनेट काढले ते नोटबुकमध्ये नोट डाऊन तुम्ही केलेच असतील. तर त्याच्यामध्ये जो पहिला कोऑर्डिनेट आहे इक्वेशन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6चा तो आहे 2 आणि 4. आपण आधी ग्राफ पेपरवरती एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे पॉईंट आहेत ते प्लॉट करायचे आहेत आपण. तर पहिला पॉईंट होता इथं मी एने डिनोट केलेला आहे. तर तो 2 and 4 इकडे एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 4 इकडे प्लॉट केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट होता तो होता 3, एक्स ॲक्सिसवरती 3 वाय ॲक्सिसवरती 3. हा बी पॉईंट आहे तो सेकंड पॉईंट आहे. त्याच्यानंतर 4, 2 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 4 आणि वाय ॲक्सिसवरती 2. त्याच्यानंतर लास्टचा जो पॉईंट होता तो होता 5, 1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 1. ही जी लाईन पॉईंटमधून ह्या 4 पॉईंटमधून जी लाईन जाते ती असणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 इक्वेशन 1ची. त्याच्यानंतर दुसरं जे इक्वेशन होतं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 तर त्याचे पॉईंट्स होते 4, 0 इथे आहे जी. त्याच्यानंतर 5, 1 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 1 हा पॉईंट आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता 6, 2 एक्स ॲक्सिसवरती 6 आणि वाय ॲक्सिसवरती 2 तर हा ई पॉईंट आलेला आहे. त्याच्यानंतर लास्टचा जो पॉईंट आहे तो 7, 3 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 7 आणि वाय ॲक्सिसवरती 3. त्याच्यानंतर या 4 पॉईंटमधून जाणारी ही लाईन आली आहे ती एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ह्या इक्वेशनची आहे. त्याच्यानंतर या 2 लाईन जिथे इंटरसेक्ट करत आहेत तो पॉईंट असतो ते आपल्या इक्वेशनचं सोल्युशन असतं. तर 5, 1 हे जे आन्सर आहे ते आपल्या 2 इक्वेशनचं म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशन्सचं सोल्युशन आहे. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू.
आपण सेकंड क्वेश्चनचा ग्राफ प्लॉट करू. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा x प्लस वाय इज इक्वल टू 5 या लाईनचं हे प्लॉट करायचे आहेत पॉईंट्स. तर पहिले कोऑर्डिनेट जे होते तर 2,3 आहे. तर एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 3 हा ए पॉईंट आहे, तो फर्स्ट कोऑर्डिनेट आहे. त्याच्यानंतर 3,2 बी आहे, तो सेकंड पॉईंट आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट 4,1 हा सी आहे, तो तिसरा पॉईंट आहे. त्याच्यानंतर 5,0 हा डी जो आहे तो चौथा पॉईंट आहे. आणि ते चारही पॉईंटमधून जाणारी आपण लाईन काढायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, त्याची लाईन काढत असताना आधी आपण पॉईंट प्लॉट करून घ्यायचे आहेत. 3,0 इथे येणार. त्याच्यानंतर 4,1 एक्स ॲक्सिसवरती 4, वाय ॲक्सिसवरती 1 सी पॉईंट आलेला आहे. त्याच्यानंतर 5,2 एक्स ॲक्सिसवरती 5 आणि वाय ॲक्सिसवरती 2 म्हणजे एफ हा जो पॉईंट आहे तो थर्ड पॉईंट आहे. त्याच्यानंतर लास्टचा पॉईंट आहे तो 6,3 जी हा पॉईंट आहे तो लास्ट पॉईंट आहे. त्यानंतर या 4 पॉईंटमधून जाणारी जी लाईन काढली ती एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ही लाईन हे इक्वेशन रिप्रेझेंट करते. त्याच्यानंतर या दोन्ही लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ते या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. म्हणजे जो सी पॉईंट आहे 4,1 हे क्वेश्चन नंबर 2चं सोल्युशन असणार आहे. इक्वेशन 3 बघूयात आपण आता. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 अँड 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. सिमिलरली आपण एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करू. आता रँडम मी इथे सपोज 1, 2, 3 अँड 4 आणि इकडे पण 1, 2, 3 आणि 4 या व्हॅल्यू घेते. आपण सॉल्व करू लास्ट टाईम सारखंच. तर पहिल्यांदा एक्स इज इक्वल टू 1, एक्स प्लस पहिला इक्वेशन घेऊ वाय इज इक्वल टू 0. पुट एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1, get 1 plus y is equal to 0, y is equal to minus 1. y ची व्हॅल्यू -1 आलेली आहे. -1, 1, -1. देन नेक्स्ट 2 पुट करू आपण आता. x plus y is equal to 0. पुट x is equal to 2 in equation 1. We get 2 plus y is equal to 0. y is equal to -2. y ची व्हॅल्यू आली -2, 2, -2. देन x plus y is equal to 0. Put x is equal to 3 in equation 1. We get 3 plus y is equal to 0. y is equal to -3. -3, 3, -3. Then last one, x plus y is equal to 0. Put x is equal to 4. In equation 1 we get 4 plus y is equal to 0 and y is equal to -4. -4, 4, -4. त्याच्यानंतर इक्वेशन 2 सॉल्व करू आपण. 2x minus y is equal to 9. Put x is equal to 1 in equation 2. Get 2 into 1 minus y is equal to 9. 2 minus y is equal to 9. Minus y is equal to 9 minus 2. Then y is equal to -7. -7, 1, -7. Then next 2 पुट करू आपण आता. 2x minus y is equal to 9. Put x is equal to 2 in
equation 2. We get 2 into 2 minus y is equal to 9. 4 minus y is equal to 9. Minus y is equal to 9 minus 4. Then y is equal to minus 5. Minus 5, 2 comma minus 5. Then 3 put करू आपण. 2x minus y is equal to 9. Put x is equal to 3 in equation 2. 2 into 3 minus y is equal to 9. 3 2s are 6 minus y is equal to 9. Minus y is equal to 9 minus 6. Y is equal to minus 3. Minus 3, 3 comma minus 3. त्याच्यानंतर लास्ट वन 2x minus y is equal to 9. Put x is equal to 4 in equation 2. 2 into 4 minus y is equal to 9. 8 minus y is equal to 9. Minus y is equal to 9 minus 8. Y is equal to minus 1. Y is equal to minus 1. 4 comma minus 1. आपण आता हे ग्राफवरती प्लॉट करूया आणि सोल्युशन फाइंड करू. ग्राफवरती प्लॉट करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट जो कोऑर्डिनेट आहे 1 minus 1. x प्लस वाय या लाईनवरचं प्लॉट करायचं आहे आधी. 1 comma minus 1. x ॲक्सिसवरती 1 आणि y ॲक्सिसवरती minus 1. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट 2 comma minus 2. x ॲक्सिसवरती 2 आणि y ॲक्सिसवरती minus 2. त्याच्यानंतर 3 comma minus 3. x ॲक्सिसवरती 3 आणि y ॲक्सिसवरती minus 3. त्याच्यानंतर लास्टचा पॉईंट आहे तो 4 comma 4. 4 comma minus 4 डी पॉईंट आहे. त्याच्यानंतर या पॉईंटमधून जाणारी जी लाईन काढली ती रिप्रेझेंट करते x प्लस वाय इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशनची लाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशन जे आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 याचा पॉईंट आपण प्लॉट करताना 1 minus 7. 1 minus 7. त्याच्यानंतर 2 minus 5. 2 then minus 5. त्याच्यानंतर 3 comma minus 3. 3 comma minus 3. त्याच्यानंतर 4 comma minus 1. 4 comma minus 1 हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर या चारही पॉईंटमधून जाणारी जी लाईन काढली ती लाईन 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 रिप्रेझेंट करते. आणि या दोन लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे 3 comma minus 3. इट इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. आता फोर्थ एक्झाम्पल बघू. 3x minus y is equal to 2 and 2x minus y is equal to 3. देन इक्वेशन आपण लिहून घेतलेत दोन आणि दोन टेबल तयार करून घेतलेत एक्स वाय आणि आपण आता व्हॅल्यूज घेऊया. आता इकडे आपण मायनसमध्ये व्हॅल्यू घेऊन बघू. -1 0 1 and 2. सिमिलरली सेम व्हॅल्यू आपण रिपीट करू इथे पण -1 0 1 and 2. आपण आता सॉल्व करूया. पहिल्यांदा इक्वेशन 1 घेऊ. 3x minus y is equal to 2. Put x is equal to -1 in equation 1. We get 3 into -1 minus y is equal to 2. -3 minus y is equal to 2. Then minus y is equal to 2 plus 3. Y is equal to 5. Minus y is equal to 5. Then y is equal to -5. -5 -1 -5. त्याच्यानंतर
आपण 0 पुट करू आता. 3x minus y is equal to 2. Put x is equal to 0 in equation 1. We get 3 into 0 minus y is equal to 2. 3 into 0 0 येणार आहे, minus y is equal to 2. y is equal to minus 2. y ची व्हॅल्यू आली -2, 0, -2. देन 1 घेऊ आपण. 3x minus y is equal to 2. Put x is equal to 1 in equation 1. 3 into 1 minus y is equal to 2. 3 minus y is equal to 2. Minus y is equal to minus 3 plus 2. Minus y is equal to minus 1. Y is equal to 1. y ची व्हॅल्यू 1 आली आहे, 1, 1. Then 3x minus y is equal to 2. Put x is equal to 2 in equation 1. We get 3 into 2 minus y is equal to 2. 3 2s are 6, minus y is equal to 2. Minus y is equal to 2 minus 6. Minus y is equal to minus 4. Then y is equal to 4. 4, 2, 4. आता सेकंड इक्वेशन सॉल्व करू आपण. सिमिलरली 2x minus y is equal to 3. Put x is equal to minus 1 in equation 2. 2 into minus 1 minus y is equal to 3. Minus 2 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 plus 2. Minus y is equal to 5. Y is equal to 5. y चे आन्सर आलेलं आहे 5. देन कोऑर्डिनेट होणार -1, 5. देन नेक्स्ट 0 पुट करू आपण आता. 2x minus y is equal to 3. Put x is equal to 0 in equation 2. 2 into 0 minus y is equal to 3. 0 minus y is equal to 3. Y is equal to minus 3. Minus 3, 0, minus 3. Then 2x minus y is equal to 3. Put x is equal to 1 in equation 2. 2 into 1 minus y is equal to 3. 2 minus y is equal to 3. Minus y is equal to 3 minus 2. Y minus y is equal to 1. Then y is equal to minus 1. म्हणजे 1, minus 1. Then last one, 2x minus y is equal to 3. Put x is equal to 2 in equation 2. 2 into 2 minus y is equal to 3. 4 minus y is equal to 3. Then minus y is equal to 3 minus 4. Minus y is equal to minus 1. Therefore y is equal to 1. y ची व्हॅल्यू 1 येते. y is equal to 1. -1, 1. आपण आता हे ग्राफवरती प्लॉट करूयात. आपण आता क्वेश्चन नंबर 4चा ग्राफ प्लॉट करू. त्याच्यामध्ये 3x minus y is equal to 2 या इक्वेशनची जी लाईन आहे त्याचे पॉईंट्स आपण आधी प्लॉट करायचे. तर x आणि y ॲक्सिस प्लॉट करून घ्या आधी ग्राफवरती. त्याच्यानंतर हे पॉईंट लोकेट करायचे.
-1 -5 एक्स ॲक्सिसवरती -1 वाय ॲक्सिसवरती -5 हा ए जो पॉईंट आहे तो फर्स्ट पॉईंट आहे. त्याच्यानंतर 0 -2 एक्स ॲक्सिसवरती 0 वाय ॲक्सिसवरती -2 त्याच्यानंतर 1 आणि 1 म्हणजे सी हा 1 आणि 1 पॉईंट आहे. त्याच्यानंतर 2 आणि 4 एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 4 हा डी पॉईंट आला. त्याच्यानंतर या 4 पॉईंटमधून जाणारी जी लाईन येते ती असणार आहे 3x - y = 2 ची लाईन. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशनचे पॉईंट बघू आपण. -1, 5 एक्स ॲक्सिसवरती -1 आणि वाय ॲक्सिसवरती 5 म्हणजे हा पॉईंट. त्याच्यानंतर 0, -3 0 आणि वाय ॲक्सिसवरती -3. त्याच्यानंतर 1, -1 एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती -1. त्याच्यानंतर -1, 1 म्हणजे हा पॉईंट लोकेट करायचा विसरला आहे. हा लास्टचा जो पॉईंट आहे तो इकडे असणार आहे. त्याच्यानंतर त्या चारही पॉईंटमधून जी लाईन जाते ती असणार आहे 2x - y = 3 आणि त्या दोन पॉईंटचा जो इंटरसेक्शन आहे -1, -5 हे म्हणजे हा पॉईंट हे जे आहे ते गिवन इक्वेशन्सचं सोल्युशन असणार आहे. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करू आपण आता. 3x - 4y = -7 5x - 2y = 0. आपण आता -2 पासून घेऊयात व्हॅल्यू. -2 -1 0 अँड 1. सिमिलरली इकडे पण आपण -2 -1 0 आणि 1. आता आपण सॉल्व करूयात. 3x - 4y = -7. Put x = -2 in equation 1. We get 3 - 2 - 4y = -7. 3 2s are -6 - 4y = -7. -4y = -7 plus 6 -4y = -1 y = 1/4 minus cancel होते. y = 0.25. फ्रॅक्शनमध्ये येणार आहेत आन्सर. त्याच्यानंतर 3x - 4y = -7. Put x = -1 in equation 1. We get 3 into -1 minus 4y = -7. 3 1s are 3 -3 minus 4y = -7. त्याच्यानंतर -4y = -7 plus 3 -4y = -4 minus cancel. y = 1. y ची व्हॅल्यू 1 येणार आहे. इकडे 1 -1, 1 आणि -2 ची व्हॅल्यू y ची आली आहे 0.25 -2, 0.25. आता नेक्स्ट आपण 0 पुट करू. 3x - 4y = 7. Put x = 0 in equation 1. We get 3 into 0 minus 4y = 7. 0 minus 4y = 7. y =
7 डिवायडेड बाय 4, सॉरी इकडे मायनस साईन राहिलं आहे, मायनस 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 गेट कॅन्सल. y इज इक्वल टू 4 1 जा 4, 4 1 जा 4, 1 पॉईंट इथे राहिलं 3, 4 7 जा 27 अँड 5. y इज इक्वल टू 1.75 येते व्हॅल्यू, 1.75 0, 1.75. त्याच्यानंतर लास्ट वन 3x मायनस 4y इज इक्वल टू -7. पुट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. 3 into 1 minus 4y is equal to -7. 3 minus 4y is equal to -7. Minus 4y is equal to -7 minus 3. Minus 4y is equal to -10. Minus minus get cancel. Y is equal to 10 by 4. Y is equal to 2.5 येईल इथे, 2.5 1, 2.5. त्यानंतर इक्वेशन 2 सॉल्व करू आपण. 5x minus 2y is equal to 0. Put x is equal to -2 in equation 2. 5 into -2 minus 2y is equal to 0. Minus 10 minus 2y is equal to 0. Minus 2y is equal to 10. Y is equal to 10 divided by -2. Then y is equal to -5. y ची व्हॅल्यू आली -5, -2, -5. देन -1 पुट करू आपण. 5x minus 2y is equal to 0. Put x is equal to -1 in equation 2. 5 into -1 minus 2y is equal to 0. -5 minus 2y is equal to 0. -2y is equal to +5 होणार इकडे गेल्यावर. y is equal to 5 minus 2. Then y is equal to, we get -2.5. y is equal to -2.5 minus 1, -2.5. Then 0 ठेवायचं आहे. 5x minus 2y is equal to 0. Put x is equal to 0 in equation 2. 5 into 0 minus 2y is equal to 0. 0 minus 2y is equal to 0. Minus 2y is equal to 0. Then y is equal to also 0. 0, 0, 0. Then last one 1 पुट करायचं आहे. लास्टला 5x minus 2y is equal to 0. Put x is equal to 1 in equation 2. 5 into 1 minus 2y is equal to 0. 5 minus 2y is equal to 0. Minus 2y is equal to -5. Y is equal to 5 by 2. Minus minus get cancel. Then y is equal to 2.5. y is equal to 2.5, 1, 2.5. देन आपण आता हे व्हॅल्यूज परत ग्राफवरती प्लॉट करू आणि सोल्युशन ऑफ द इक्वेशन फाइंड आउट करू. आता आपण ग्राफ प्लॉट करूया. तर पहिला इक्वेशन आपण बघू. 3x minus 4y is equal to -7. त्याचे कोऑर्डिनेट आहेत
-2 आणि 0.25 -2 एक्स ॲक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवरती 0.25 म्हणजे हा ए पॉईंट येईल. त्याच्यानंतर -1 आणि 1 -1 आणि वाय ॲक्सिसवरती 1 म्हणजे हा बी पॉईंट येईल. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे 0 आणि 1.75 म्हणजे सी पॉईंट. त्याच्यानंतर 1 आणि 2.5 1 आणि 2.5 म्हणजे डी हा पॉईंट. आणि ह्या 4 पॉईंटमधून जे ही लाईन जाते आहे ती असणार आहे 3x - 4y = 7. त्याच्यानंतर नेक्स्ट इक्वेशनमध्ये पहिला कोऑर्डिनेट आहे -2 - 5. एक्स ॲक्सिसवरती -2 आणि वाय ॲक्सिसवरती -5 म्हणजे हा ई पॉईंट आहे. त्याच्यानंतर -1 - 2.5 म्हणजे -1 आणि -2.5 म्हणजे इथे कुठेतरी म्हणजे हा एफ पॉईंट आहे, तो सेकंड पॉईंट येणार आहे. त्याच्यानंतर 0,0 म्हणजे इकडे ओरिजिनला येणार 0,0. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आहे तो 1,2.5 म्हणजे एक्स ॲक्सिसवरती 1 आणि वाय ॲक्सिसवरती 2.5 म्हणजे हा डी पॉईंट येणार आहे. आणि या दोन्ही ही लाईन झाली 5x - 2y = 0. आणि या दोन्ही लाईनचा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे डी, तो असणार आहे सोल्युशन ऑफ दी गिवन इक्वेशन. म्हणजे 1,2.5 हे जे असणार आहे ते गिवन इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. त्याच्यानंतर हे जे 6वं एक्झाम्पल राहिलेलं आहे 2x - 3y = 4 आणि 3y - x = 4. हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व करायचं आहे. आणि त्याचं सोल्युशन आहे, मी त्याचं ग्राफ शो करते तुम्हाला आणि तुम्ही त्यानुसार इक्वेशन सॉल्व करायचे, टेबल तयार करायचं आहे आणि ग्राफ न बघता सॉल्व करायचा. आणि त्याच्यानंतर मी जे तुम्हाला दाखवते व्हिडिओ पॉज करून तुम्ही आधी सॉल्व करा आणि मग आन्सर. हे जे आहे ते आन्सर असणार आहे. म्हणजे 8,4 हे आहे ते सोल्युशन आहे गिवन इक्वेशनचं. तर तुम्ही सॉल्व करा आधी घरी आणि मग चेक करा. लास्ट इमेजमध्ये नीट दिसत नव्हतं, या इमेजमध्ये बघा 8,4 हे जे आहे ते सोल्युशन असणार आहे. एक्स ॲक्सिसवरती 8 आणि वाय ॲक्सिसवरती 4. तर तुम्ही सॉल्व करून बघा हे इक्वेशन. आणि जर काही डाऊट असतील तुमचे तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.